नमस्कार, आपण पाहत आहात लोकनाय न्यूज। एका शेळीच्या शोधासाठी पुन्हा जंगलात गेला आणि परतलाच नाही। वाघाच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा दुर्दैवी अंत। गिरगाव शोकसागरात मानव वन्यजीव संघर्षाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर। चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड तालुक्यातील तडोदी बाळापूर परिसरातील गिरगाव येथे घडलेल्या एका हृदयद्रावक घटनेने संपूर्ण परिसर शोकमग्न झाला आहे। गिरगाव येथील रहिवासी तथा कष्टकरी शेतकरी आत्माराम दसरू बोरकर वय वर्ष 52 यांचा वाघाच्या हल्ल्यात दुर्दैवी मृत्यू झाला। हरवलेल्या एका शेळीच्या शोधासाठी पुन्हा जंगलात गेलेल्या आत्माराम बोरकर यांना आपला जीव गमवावा लागल्याने गावकऱ्यांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे। मिळालेल्या माहितीनुसार आत्माराम बोरकर हे गुरुवारी 18 जून रोजी नेहमीप्रमाणे आपल्या शेळ्या चारण्यासाठी जंगल परिसरात गेले होते। दिवसभराची कामे आटोपून ते सायंकाळी घरी परतले। मात्र घरी परतल्यानंतर त्यांच्या लक्षात आले की एक शेळी जंगलातच राहिली आहे। पशुपालन हा त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाहाचा महत्त्वाचा आधार असल्याने त्यांनी वेळेची पर्वा न करता हरवलेल्या शेळीच्या शोधासाठी पुन्हा जंगलाचा रस्ता धरला। परंतु घरातून बाहेर पडताना तो आपल्या कुटुंबियांना शेवटचा निरोप ठरेल याची कल्पनाही कुणाला नव्हती। रात्र झाली पण आत्माराम बोरकर घरी परतले नाहीत। पत्नी, मुले आणि नातेवाईक रात्रभर त्यांच्या प्रतीक्षेत होते। प्रत्येक वाहनाचा आवाज, प्रत्येक चाहूल त्यांच्या मनात आशा निर्माण करत होती। मात्र पहाट उजाडली तरी ते घरी परतले नाहीत। त्यामुळे कुटुंबियांची चिंता आणखी वाढली। दुसऱ्या दिवशी गावकऱ्यांनी जंगल परिसरात शोध मोहीम सुरू केली। काही अंतरावर आत्माराम बोरकर यांचा मृतदेह आढळून आला। प्राथमिक तपासात वाघाच्या हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले। ही बातमी गावात पोहोचताच संपूर्ण गिरगाववर शोककळा पसरली। नातेवाईकांचा आक्रोश आणि कुटुंबियांचा हंबरडा पाहून गावकऱ्यांचेही डोळे पाणावले। घटनेची माहिती मिळताच सहाय्यक वन संरक्षक महेश गायकवाड, वन परिक्षेत्र अधिकारी AR कन्नमवार, क्षेत्र सहाय्यक हिंगणकर, पोलीस निरीक्षक राहुल गुहे व त्यांचे पथक तसेच वन विभागाचे मागवा मजूर घटनास्थळी दाखल झाले। वन विभागाने पंचनामा करून पुढील कारवाई सुरू केली असून मृतदेह नागभीड ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे। वैद्यकीय अहवालानंतर मृत्यूबाबत अधिक माहिती स्पष्ट होणार असून मृताच्या कुटुंबियांना शासनाच्या नियमानुसार आर्थिक मदत देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे। आत्माराम बोरकर हे अत्यंत शांत, मनमिळाऊ आणि कष्टाळू शेतकरी म्हणून परिसरात परिचित होते। शेती आणि पशुपालनाच्या माध्यमातून ते आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते। आपल्या कष्टाच्या संपत्तीचा भाग असलेल्या एका मुक्या जीवाला परत आणण्यासाठी त्यांनी पुन्हा जंगलाची वाट धरली। पण त्याच जंगलाने त्यांच्या जीवनाचा अंत केला। एका शेळीच्या शोधात गेलेल्या कुटुंबाचा आधारस्तंभ कायमचा निघून गेल्याने संपूर्ण कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे। दरम्यान या घटनेमुळे जंगलालगतच्या गावांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। मानव वन्यजीव संघर्षाच्या वाढत्या घटनांमुळे नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे। वन विभागाने तातडीने प्रभावी उपाययोजना कराव्यात। वाघाचा वाढता वावर रोखण्यासाठी ठोस पावले उचलावीत आणि जंगलालगतच्या गावांतील नागरिकांना सुरक्षिततेची हमी द्यावी अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे। लोकनाय न्यूज तडोदी, गोकुळ पाकमोडे।